Good morning, students. In last lecture, we finished your poem from your semester 4th syllabus, The Rock and Bubble, written by Alcott. In this lecture, we are going to study the short question based upon this poem. Question first: what did the bubble want to the rock to do? आपल्या शेवटच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी रॉक अँड बबल नावाची तुमच्या सत्र क्रमांक 4ची जी काही शेवटची कविता आहे 3 नंबरची कविता आणि शेवटची कविता ती अभ्यासलेली आहे. त्या कवितेवर आधारित असणारा जो काही स्मॉल क्वेश्चन्स आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे, व्हॉट डिड द बबल वांट द रॉक टू डू? जो काही पाण्यावरील तो बुडबुडा असतो त्या बुडबुड्याला त्या महाकाय खडकानं काय करावं अशी त्या बबलची किंवा बुडबुड्याची अपेक्षा असते किंवा इच्छा असते. असा प्रश्न त्या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी तयार होतो. द आन्सर ऑफ धिस क्वेश्चन इन द पोएम द पोएट डिस्क्राइब्स द कन्व्हर्सेशन बिटवीन अ स्ट्रॉंग ओल्ड रॉक इन द सी which was standing still for years and a tiny bubble which wants to move forward in the sea. The bubble demands the rock to move aside, but the rock states its condition so gently. या कवितेमध्ये जी काही बबलची इच्छा असते, पाण्याच्या बुडबुड्याची जी काही इच्छा असते खडकाकडून ती असते की कवी या ठिकाणी त्या इच्छा त्या दोघांच्या संवादामधून तो बबल आणि तो जो काही खडक आहे, काळाकुट्ट खडक त्या समुद्रामध्ये उभा असलेला, त्यांच्या संवादामधून त्या बबलची इच्छा, त्या बुडबुड्याची खडकाकडून असलेली इच्छा किंवा अपेक्षा या ठिकाणी काय करतोय कवी, या ठिकाणी वर्णन करतोय त्या इच्छेचं. त्या बबलला वाटतं की खडकानं त्याचा मार्ग सोडावा, खडकानं बाजूला सरकावं, कारण का त्याला किनाऱ्यावर जायचं असतं. आणि म्हणून बबल वांट्स टू मूव्ह फॉरवर्ड इन द सी. त्या बुडबुड्याला पाण्यामधून किनाऱ्याला जायचं असतं, परंतु तो खडक त्या ठिकाणी उभा असतो आणि म्हणून तो छोटासा बबल त्या खडकाला त्याच्या मार्गात अडथळा समजतो आणि त्याला तो बाजूला सरकावं अशी त्याची अपेक्षा असते. द बबल डिमांड्स द रॉक टू मूव्ह असाइड, बट द रॉक स्टेट्स इट्स कंडिशन सो जेंटली. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस बबल किंवा बुडबुडा पाण्याचा त्या खडकाला सांगतो की बाबा तू माझ्या मार्गातला, खडकाला म्हणतो की तू माझ्या मार्गातून बाजूला हो, हे सांगितल्याच्यानंतर एकदम नम्रपणे, हळुवारपणे खडक त्याची कंडिशन त्या ठिकाणी सांगतो की बाबा मला माझ्या मार्गातून, तुझ्या मार्गातून मला बाजूला होता येणार नाही, असं खडक या ठिकाणी पुढं त्याच्या प्रश्नाला उत्तर देतोय. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ द रॉक इज डिस्क्राइब्ड इन द पोएम द रॉक अँड द बबल. प्रस्तुत कवितेमध्ये द रॉक अँड बबल या कवितेमध्ये जो काही खडक आहे याचं वर्णन या ठिकाणी कसं केलेलं आहे असा प्रश्न या ठिकाणी आपली तयार होतो. द एंटायर पोएम इज अ काइंड ऑफ पर्सॉनिफिकेशन वेअर अ रॉक अँड अ बबल आर हॅव्हिंग अ कन्व्हर्सेशन. ही संपूर्ण कविता एक पर्सॉनिफिकेशनचं उदाहरण असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. पर्सॉनिफाईड केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं रॉकला आणि बबलला, आणि हे दोघंजण एकमेकाशी त्या ठिकाणी संवाद साधत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. रॉक म्हणजे खडक आणि बबल म्हणजे पाण्यावरचं, त्या समुद्राच्या पाण्यावर आलेला बुडबुडा. यांना कवयित्रीनं या ठिकाणी काय केलेलं आहे, पर्सॉनिफाईड केलेलं आहे, जणू काय ते जिवंत आहेत आणि ते एकमेकाशी संवाद साधत आहेत असं या ठिकाणी आपल्याला दर्शविलेलं आहे. द पोएम बिगिन्स विथ अ बिग ब्राउन रॉक स्टँडिंग अप इन द सी विथ द वेव्स मेरीली डान्सिंग ॲट इट्स फीट. आणि या कवितेची सुरुवातच त्या ठिकाणी कशी होते, जो काही समुद्रामधला तो काही महाकाय असा खडक आहे तो त्या ठिकाणी समुद्रामध्ये उभा असल्याचं पाहावयास मिळतं, आणि ज्या काही समुद्राच्या लाटा आहेत त्या आनंदानं त्या ठिकाणी नाचताना, बागडताना आणि त्या खडकाच्या ज्या काही पायावर त्या ठिकाणी येऊन आदळताना या ठिकाणी आपल्याला दिसतात. वन्स
It so happens that a little bubble comes sailing by and demands that the rock may make way for him to pass. मग असंच काय होतं की एक पाण्याचा बुडबुडा त्या लाटांसोबत त्या ठिकाणी तरंगत तरंगत त्या ठिकाणी येत असतो पुढं, आणि आल्याच्या नंतर तो पाण्याचा बुडबुडा खडकाकडं मागणी करतो की काय कर, तू माझ्या मार्गातनं काय होईल, बाजूला सरक, मला किनाऱ्यावर जायचं आहे, अशी मागणी तो बबल किंवा पाण्याचा बुडबुडा हा खडकाकडं त्या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहावयास मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन बेस्ड अपॉन दिस पोएम. Why did the waves laugh at the bubble? Why did the waves laugh at the bubble? This is the next question based upon this poem. The answer of this question is C. जे काही पाण्याच्या लाटा आहेत त्या बुडबुड्यावर हसताना दिसतात, किंवा कवयित्री त्या पाण्याच्या बुडबुड्यावर आपल्याला हसताना दाखवते. तर त्या पाण्याच्या लाटा त्या पाण्याच्या बुडबुड्यावर का हसतात, असा या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी कवितेत तयार होतो. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, द वेव्स लाफ्ड ॲट द बबल बिकॉज द बबल वॉज फुलिश. या ठिकाणी ज्या काही पाण्याच्या समुद्रातील लाटा आहेत त्या ठिकाणी त्या पाण्याच्या बुडबुड्यावर आपल्याला हसताना दिसतात, कारण हा जो काही पाण्याचा बुडबुडा असतो तो कसा असतो, मूर्खपणाचं वर्तन त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतो आहे, आणि म्हणून त्या पाण्याच्या लाटा समुद्रातल्या त्या पाण्याच्या लाटावरील जो काही बुडबुड आहे त्यावर हसताना आपल्याला दिसतात. द बबल न्यू दॅट द रॉक वॉज वे बिगर दॅन द बबल अँड हॅडंट मूव्ड फ्रॉम इट्स प्लेस ॲट ऑल. लाटांना माहीत असतं की या पाण्याच्या बुडबुड्यापेक्षा त्या ठिकाणी खडक कित्येक पटीनं त्या ठिकाणी कसं आहे, त्याचं सामर्थ्य आहे, मोठा आहे, आणि म्हणून तो खडक त्या ठिकाणी त्या बबलच्या मार्गातून बाजूला होणार नाही, या गोष्टीचं ज्ञान या ठिकाणी त्या लाटांना असतं. देन ऑल्सो इट एक्सपेक्टेड द स्टर्डी रॉक टू मूव्ह. आणि असं असताना सुद्धा तो बबल पाण्याचा बुडबुडा त्या ठिकाणी त्या खडकानं त्याच्या मार्गातून बाजूला व्हावं असं त्याची इच्छा असते. नेक्स्ट क्वेश्चन, हू लाफ्ड ॲट द बबल. पुढचा प्रश्न या ठिकाणी तयार होतो की बबलवर पाण्याच्या बुडबुड्यावर कोण हसताना त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. हसताना म्हणजे एक उपरोधिक हास्य करताना आपल्याला या ठिकाणी दिसतं. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, द बर्ड्स सिटिंग ऑन द ट्री अँड द वेव्स वेअर विटनेस टू द कन्व्हर्सेशन बिटवीन द बबल अँड द रॉक. प्रश्न असा आहे की जे काही बबल आहे, जो पाण्याचा बुडबुड आहे, समुद्रातल्या पाण्यावर लाटावर आलेला जो काही बुडबुड आहे त्यावर हसताना कोण आपल्याला पाहावयास मिळतं या कवितेमध्ये. तर जे काही खडकावर जे पक्षी आहेत आणि त्या खडकावर असणारे जे काही घरटे आहेत त्या घरट्यामध्ये असणारे पक्षी आहेत, ते पक्षी हे कन्व्हर्सेशन, रॉक आणि बबलमधलं कन्व्हर्सेशन ऐकतात, आणि त्या ठिकाणी ते काय करतात, ऐकत असतात, पाहत असतात, निरीक्षण करीत असतात. दे लॅप्ड ॲट हिज फुलिशनेस. आणि मग हे कन्व्हर्सेशन चालू असताना हे बर्ड्स, हे सी बर्ड्स त्या ठिकाणी ते विटनेस करतात, ऑब्झर्व करतात, आणि ते कन्व्हर्सेशन विटनेस ऑब्झर्व केल्याच्यानंतर जो काही मूर्खपणाचे बोल तो छोटासा बबल बोलतोय त्यावर ते त्या ठिकाणी काय करतात, हसतात. द बबल स्पोक रिवडली टू द वेव्स अँड द बर्ड्स. आणि जो काही बबल आहे, जो पाण्याचा बुडबुड आहे, तो त्या ठिकाणी उद्धटपणे त्या लाटांविषयी किंवा जे काही सी बर्ड्स आहेत जे खडकामध्ये त्यांच्या घरट्यामध्ये बसलेले आहेत त्यांच्याविषयी उद्धटपणे बोलतो, त्यांना उद्धटपणे त्या ठिकाणी संबोधतो, असं चित्र आपल्या या ठिकाणी कवितेमध्ये पाहावयास मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम द पोएम द रॉक अँड द बबल. प्रस्तुत कविता द रॉक आणि बबलमधून कुठल्या प्रकारचा संदेश या ठिकाणी आपल्याला मिळतो, किंवा कुठली शिकवण, कुठला धडा या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो, असा प्रश्न या ठिकाणी तयार होतो.
The moral of the story is revealed through the voice of the birds from the tree who taught their children as to how they are not supposed to be so foolish and arrogant like the bubble, and how they are supposed to be so strong but gentle like the rock. आणि या कवितेतलं जे काही नैतिक बाजू आहे, जी काही नैतिकता आहे, ती नैतिकता आपल्याला त्या ठिकाणी कळण्याचं काम किंवा समजण्याचं काम किंवा त्याचा अर्थ सांगण्याचं काम हा त्या सी बर्ड्स जे की त्यांच्या घरट्यामध्ये त्यांच्या पिल्लांसोबत राहतात, ते सी बर्ड्स त्यांच्या पिल्लांना त्यांच्या त्या उदाहरणावरून, खडकाच्या आणि त्या छोट्याशा बबलच्या उदाहरणावरून पटवून देताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. ते सी बर्ड्स त्यांच्या पिल्लांना सांगतात की तुम्ही कसं असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे तर तुम्ही त्या ठिकाणी खडकासारखं असलं पाहिजे तुमचं वर्तन, जे की स्ट्रॉंग तर आहेच आहे, परंतु त्याच्या वागण्यामध्ये नम्रपणा आहे. याविरोधात तुमचं वर्तन कसलं नसलं पाहिजे तर तुमचं वर्तन त्या ठिकाणी त्या समुद्रातल्या पाण्यावरील बुडबुड्यासारखं तुमचं वर्तन त्या ठिकाणी नसलं पाहिजे, जो की मूर्खपणाचं आणि ॲरोगन्स म्हणजे उद्धटपणाचं त्या ठिकाणी वर्तन असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. हा फरक, दिस कॉन्ट्रास्ट हॅज बीन taught or this moral has been taught by the seabirds to their small ones. The next question, what is bubbly laugh? The next question is, what is a bubbly laugh? आता बबली लाफ हे नेमकं काय आहे याचा आपला अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे थोडक्यामध्ये. Someone who is bubbly is very lively and cheerful and talks a lot. आणि बबली लॉफ या फ्रेजचा अर्थ असा आहे की असा कोणीतरी जो की खूप त्या ठिकाणी आनंदी असतो आणि खूप जास्त प्रमाणावर त्या ठिकाणी काय करतो, बोलतो, प्रसन्न मुद्रेने त्या ठिकाणी बोलतो, अशाला बबली लॉफ या ठिकाणी असं एक फ्रेज वापरली जाते. अ बबली गर्ल हू लव्स टू लाफ, किंवा अशी एखादी मुलगी की जिला हसायला जास्त आवडतं, अशाला बबली लाफ या ठिकाणी म्हटलं जातं. त्यालाच सिनोनिमस वर्ड्स आहेत, लाईव्हली, हॅपी, एक्झायटेड, ॲनिमेटेड, लाईक दिस. आणि या बबली लाईफलाच लाईव्हली, हॅपी, एक्झायटेड, ॲनिमेटेड अशा प्रकारचे समानार्थाचे शब्द या ठिकाणी आपण सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, वाय डू यू थिंक द पोएट हॅज कम्पेअर्ड लाईफ टू फ्रोथ अँड बबल? तुम्हाला या कवितेच्या अध्ययनावरून, अभ्यासावरून असं का वाटतं की कवी हा त्या ठिकाणी कम्पॅरिझन करतोय आयुष्याचं कुणाबरोबर? फ्रोथ अँड बबल या कम्पॅरिझन करताना कवी का दिसतोय असा प्रश्न या ठिकाणी तयार होताना दिसतोय आपली. आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, अकॉर्डिंग टू द पोएट द लाईफ इज अनसर्टन. कवीच्या मते मानवाचं आयुष्य हे अनिश्चित आहे. किती आयुष्य आहे, किती क्षण आपल्या आयुष्यामध्ये उरलेत हे आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाहीत. The life is compared to fourth and bubble because life is also temporary and momentary like fourth and bubble. आणि म्हणून माणसाचं आयुष्य हे फोर्थ अँड बबल्सशी त्या ठिकाणी कम्पेअर केलं जातं, कारण का या ठिकाणी मानव हा टेम्पररी आहे, त्याचं आयुष्य हे मोमेंटरी आहे. आणि म्हणून कवी या ठिकाणी मानवाच्या आयुष्याची तुलना, कम्पॅरिझन त्या ठिकाणी फ्रोथ अँड बबलशी करताना या ठिकाणी दिसतोय. इफ वी शो काइंडनेस इन अनदर्स ट्रबल अँड वी शुड बी करेजियस इन आवर ओन ट्रबल ऑर हार्डशिप्स ऑफ लाईफ. जर का आपण या ठिकाणी दुसऱ्याच्या अडचणीमध्ये आपण त्या ठिकाणी मदत केली आणि त्या ठिकाणी आपलं धैर्य दाखवलं, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं एक भाग्य किंवा पुण्य त्या ठिकाणी मिळू शकतं, असं या कवितेमधून कवयित्रीला सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, what is the message behind the poem? See, the answer of this poem theme is the lesson or message of the poem. In brief, we learn the poem, so here it is not necessary to go in detail. The thing which we have already learned is the message of the poem. The moral story has been presented through the conversation between the rock and
the Bubble by the poetess Alcott, and that is the message of this poem. I think these are some of the questions based upon this poem, which will be probably asked in your examination, which you are required to be remind and study these small questions. I think it's enough for the day. I here announce that this poem, uh, The Rock and the Bubble, comes to an end, as well as this segment or the unit poetry has also come to an end. In our next lecture, we will start the next unit or the next segment from your semester 4th syllabus. Do watch the video which I am going to share with you on WhatsApp group, as well as this video is also available on YouTube also. So I think it's enough for the day. Thank you once again.